नमस्कार. हॅलो सखीमध्ये मी स्वाती तुमचे खूप स्वागत करत आहे. सिंकला चमकवण्यासाठी घरगुती उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर याकरता मी प्रथम घेतलेला आहे कुकिंग सोडा. तो तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल असतो. तर बघा या पद्धतीने आपण या पूर्ण सिंकमध्ये कुकिंग सोडा ॲड करून म्हणजे पूर्ण व्यवस्थित पसरून घेणार आहे. तर या पद्धतीने मी पूर्ण सोडा हा व्यवस्थित टाकून घेणार आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये लिक्विड सोप टाकणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डिटर्जंट पावडरही याच्यामध्ये टाकू शकतात. तर बघा या पद्धतीने आपण अर्धा चम्मच लिक्विड सोप टाकून घेणार आहे. त्यानंतर आपण याला स्क्रबच्या साहाय्याने व्यवस्थित हे चारी बाजूने सिंकला लावून घेणार आहे, जेणेकरून बघा छान असा चमकदार सिंक आपल्याला होईल. तर स्वच्छ करण्यासाठी आपण हे व्यवस्थित ह्या पूर्ण बाजूने व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे स्क्रबच्या साहाय्याने. त्यानंतर आपण ही जाळी काढूनही याला व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने बघा मी सिंकची जाळी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते. तर बहुतेक वेळेस आपल्या सिंकला हा वास येतो, तर हाही या सोड्याच्या साहाय्याने मदत होते की ज्याने आपल्या सिंकला वास येत नाही. ते बघा तर या पद्धतीने हे पूर्ण जे पण कचरा वगैरे असेल ते साईडून आपण व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे. त्यानंतर आपण बघा 1 ते 2 मिनटं छान आपण याला रेस्टवर ठेवून देणार आहे, जेणेकरून जे काय डस्ट वगैरे असेल ते इझिली क्लीन होऊन जाईल. 1 ते 2 मिनटानंतर याला मी स्वच्छ असे पाण्याच्या साहाय्याने क्लीन करून घेत आहे. तर बघा जाळी आपली किती स्वच्छ झालेली आहे. तर या पद्धतीने आपण याला सिंकला क्लीन करू शकतो. त्यानंतर आपण सिंक क्लीन केल्यानंतर याला चमक आणण्यासाठी आपण एक घरगुती जे आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये यूज होतात अशी वस्तू आपण ह्या सिंकला चमकवण्यासाठी वापरणार आहे. बघा त्या छान असं क्लीन झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एका स्क्रब घेणार आहे. त्या स्क्रब हे बघा स्वच्छ स्क्रबमध्ये आपण थोडंसं कोलगेट ॲड करून घेणार आहे आणि सिंकच्या चारी बाजूने आपण हे व्यवस्थित कोलगेट पसरून घेणार आहे. तर कोलगेटच्या मदतीमुळे आपल्या सिंकला एक छान अशी शाईन येते आणि चमक येते. तर बघा या पद्धतीने आपण सिंकला व्यवस्थित कोलगेट लावून घेणार आहे आणि बघा 1 ते 2 मिनटं याला व्यवस्थित स्क्रबच्या साहाय्याने आपण चोळून घेतल्यानंतर आपण याला पाण्याने वॉश करून घेणार आहे. तर या पद्धतीने बघा मी सर्व कोलगेट व्यवस्थित सिंकला लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण याला छान असं वॉश करून घेऊया. ते बघा तुम्ही बघू शकता याला शाईन बघताय तुम्ही किती सुंदर शाईन आलेली आहे याला. तर याच पद्धतीने बघा याच पद्धतीने या सिंक आपण क्लीन करून घेतलेला आहे आणि याला खूप सुंदर. तर सिंकला स्मेल येऊ नये म्हणून आपण रोज रात्री याच्यामध्ये कडक गरम केलेलं पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे, जेणेकरून जे पण बॅक्टेरिया वगैरे असतील ते निघून जातील. हे बघा गरम पाणी टाकून घेणार आहोत आपण याच्यामध्ये. तर या पद्धतीने मी हे सिंक क्लीन केलेलं आहे. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तर लाईक आणि कमेंट जरूर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बंद कर फोटो काढ.